Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी अनिता बिराजदार. आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. जागना है तो जगाना पडेगा एक राष्ट्र के लिए. नाशिक जिल्ह्याचे मालेगाव बह्य मतदारसंघात 14 लाख रुपयाची रोख सापडल्याने खळबळ उडाली असून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मालेगाव नामपूर रस्त्यावर कारवाई करण्यात आली. स्थिर नियंत्रण पथक SST पथकांचे वाहन तपासणीत ही रक्कम आढळून आली आहे. घटनास्थळी वडनेर खाकुर्डी पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी दाखल झाले. एका कारमधून 14 लाख रुपयाची रोख रक्कम नेली जात होती. सापडली रक्कम कुठल्या कामासाठी नेत असल्याची पोलिसांतर्फे चौकशी सुरूच आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 14 लाख रुपयाची रक्कम सापडल्याने खळबळ उडाली आहे, अशी माहिती नाशिक जिल्हा प्रतिनिधी मुक्ताराम बागुल यांनी दिली. धन्यवाद. नमस्कार, मी अनिल सानप, पथक क्रमांक 6 सावतावाडी स्थिर सर्वेक्षण पथक. आज दुपारी 2 ते 10च्या दरम्यान माझी ड्युटी असताना दुपारी 4 वाजता एका वाहनात कॅश आढळून आलेली आहे. ती मोजणी केली असता ती एकूण 14 लाख आहे आणि ती आम्ही सटाणा ट्रेझरीकडे जमा करत आहोत. आणि ज्यांचे आहे त्यांनी नंतर ते पुरावे दाखवल्यास त्यांना ती डिस्ट्रिक्ट कमिटीकडून परत मिळवता येईल. ज्यांचे कॅश आहे त्यांचं नाव सांगते. ऋषिकेश भामरे यांचे आहे. राजकीय व्यक्ती आहे का? राजकीय व्यक्ती आढळून आलेले नाही. मग त्यांनी काय सांगितलं की कॅश कसली आहे काय तुम्ही विचारलं? त्यांनी सांगितलं की ती कॅश आमचा व्यापार असल्याने व्यापाऱ्याची आहे, परंतु आम्हाला समाधानकारक न वाटल्याने आम्ही ती सीज केली आहे. ओके. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.